नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील सरळ सेवेच्या विविध पदांच्या डिसेंबर 2023 मधील ज्या जाहिरातींचे अर्ज चालू आहेत, ज्याच्यामध्ये 6,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जात आहेत मित्रांनो, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर टोटल मित्रांनो या ठिकाणी 4 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. पहिली जाहिरात आहे जिल्हा न्यायालयाची मित्रांनो. याच्यासाठी जवळपास 5,500 जागा आहेत, ज्याच्यामध्ये शिपाई असेल, हमाल असेल, लिपिक आणि स्टेनोची पदं भरली जात आहेत. तर यासाठी मित्रांनो आज लास्ट डेट आहे 18/12/2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंतच तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत, हे लक्षात राहू द्या. तर आज तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आज तुम्ही फॉर्म नाही भरला तर नंतर परत कधी जागा निघतील ते सांगता येत नाही मित्रांनो, कारण की जवळपास 5 वर्षानंतर ह्या जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. तर मित्रांनो ही झाली पहिली जाहिरात. त्यानंतर दुसरी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या मित्रांनो 2 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. पहिली जाहिरात जी आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये स्टाफ नर्सची पदं असतील, त्यानंतर 10वी पासवरती जसं की सुरक्षा रक्षकचं पद असेल, फायरमॅनचं पद असेल, त्यानंतर सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, मिडवाईफ या ठिकाणी स्टाफ नर्स, स्टेनोटायपिस्ट असतील, त्यानंतर आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे लिपिकची देखील याच्यामध्ये पदं आहेत. तर या सर्वांसाठी तुम्ही ही पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो त्याच्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत ॲप्लाय करू शकता. आणि मित्रांनो सध्या दुसरी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर आणि मित्रांनो कनिष्ठ अभियंता सहाय्यकची पदं आहेत. याच्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत ॲप्लाय करायचं आहे. तर ही झाली दुसरी जाहिरात मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची. आता मित्रांनो तिसरी जाहिरात सध्या चालू आहे ती म्हणजे सिडकोची. सिडकोमध्ये मित्रांनो लेखालिपिकचं पद भरलं जातं आहे. त्यासाठी 8 जानेवारी 2024पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याच्यामध्ये जर तुमचं मित्रांनो BCom झालेलं आहे, MCom झालेलं आहे किंवा मित्रांनो BBA झालेलं आहे, अशा पद्धतीने BComच्या रिलेटेड तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्यानुसार तुम्ही ॲप्लाय करू शकता. परमनंट जॉब असणार आहे मित्रांनो हा लेखालिपिकचा. 25,500 ते 81,100 इतकं पेमेंट आहे. आता सध्या मित्रांनो वन विभागामध्ये पहा लेखालिपिकचं पद आलं होतं पहा, त्याच पद्धतीने हे पद आहे, फक्त हे सिडकोमध्ये भरलं जात आहे. तर यासाठी तुम्ही नक्की ॲप्लाय करू शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार तुमच्या परीक्षा असणार आहेत. तर TCS किंवा IBPS मित्रांनो तुमची पेपर या ठिकाणी घेईल. त्याच्यानंतर मित्रांनो हे झाल्या आतापर्यंत 3 जाहिराती. त्याच्यानंतर चौथी जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेची. नागपूर महानगरपालिकेमध्ये मित्रांनो जी पदभरती केली जाते त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये फायर फायटिंगचे ज्यांचे कोर्स झालेले आहेत किंवा जे 10वी पास आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी फायर डिपार्टमेंटची ही पदभरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिकेची आलेली आहे. तर यासाठी तुम्हाला 27 डिसेंबर 2023पर्यंत ॲप्लाय करायचं आहे. आता मित्रांनो ह्या सर्व जाहिराती जी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. टेलिग्राम चॅनललाही दिलेले आहेत, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढची 5 नंबरची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. तर मित्रांनो ही देखील जाहिरात 5 वर्षानंतर प्रसिद्ध झालेली आहे, ज्याचं नाव आहे पुरवठा निरीक्षक गटक आणि उच्चस्तर लिपिक गटक. टोटल मित्रांनो 354 जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 31 डिसेंबर 2023पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. पुरवठा निरीक्षकची तुमची परीक्षा IBPS ही कंपनी मित्रांनो घेणार आहे. याला देखील मित्रांनो राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज आणि मागासवर्गीय राखीव प्रयोगासाठी 900 रुपये आणि खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये फीज असणार आहे. IBPS TCS पॅटर्ननुसारच तुमची परीक्षा घेतली जाईल. तर पुरवठा निरीक्षक मित्रांनो अतिशय चांगली पोस्ट आहे. याच्यावरती डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो. त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. त्याच्यामध्ये सर्व माहिती, सिलेबस, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल त्याची दिलेली आहे. तर पुरवठा निरीक्षक मित्रांनो तलाठीपेक्षा चांगली पोस्ट आहे. जागा देखील मित्रांनो चांगली आहेत. 300पेक्षा जास्त जागा आहेत. 324 जागा पुरवठा निरीक्षकसाठी आहेत आणि प्रत्येक विभागानुसार, जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी रास्त धान्य दुकानं असतात, धान्याची गोदामं असतात, शासकीय गोदामं असतात, तर ते तपासण्याचं काम मित्रांनो तुम्हाला करावं लागतं. त्याच्यावरती इन्स्पेक्शन तुम्हाला करावं लागतं. पुरवठा इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टरप्रमाणे मित्रांनो त्यानंतर शिधापत्रिका म्हणजे तुमचे रेशन कार्ड वगैरे त्याबद्दल काही कामे असतील ती पार पाडावी लागतात. सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था जी असते मित्रांनो त्याचं नियमबद्ध पद्धतीने पार पाडणं गरजेचं असतं. तर इथं देखील त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ही मित्रांनो 5वी जाहिरात आहे जी की सध्या चालू आहे. तर ह्या सर्व जाहिरातीमध्ये महत्त्वाची जाहिरात आहे जिल्हा न्यायालयाची. याची मित्रांनो आज लास्ट डेट आहे, 6 वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. तर नक्की या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करू शकता. सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या पुढील अपडेट्ससाठी. धन्यवाद.